नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। वक्त हो चुका है न्यूज आवर का, तो आइए जानते हैं इस वक्त की खास खबर। बड़ी खबर महाराष्ट्र के नासिक से है, जहां पर विकास का एक नया अध्याय शुरू करने के लिए पूरा प्रोजेक्ट बनकर तैयार हो चुका है। प्रशासन द्वारा नासिक कॉरिडोर का पूरा प्लानिंग बनाकर आज उसका प्रेजेंटेशन प्रदेश के मुखिया देवेंद्र फडणवीस के सामने पेश किया गया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री आज एक दिवसीय नासिक दौरे पर हैं। उनका ये दौरा आने वाले सिंहस्थ मतलब कुंभ मेले के आयोजन से जुड़े हुए तैयारियों को मद्देनजर रखते हुए आयोजित किया गया है। आज सुबह मुख्यमंत्री ने 12 ज्योतिर्लिंग में से एक ऐसे त्रिभुवनेश्वर ज्योतिर्लिंग की पूजा के साथ दौरे का आगाज किया। मंदिर के मुख्य गर्भगृह में प्रवेश कर देवेंद्र फडणवीस ने पूरे रीति रिवाज के साथ रुद्राभिषेक किया। उसके बाद मंदिर के प्रमुख पुजारियों और विश्वस्तों के साथ चर्चा कर उनके कुछ अनुरोध और कुछ सुझाव पर अमल करने का आश्वासन भी दिया। मुख्यमंत्री ने स्वयं आज विभिन्न स्तरों पर बैठकों की अध्यक्षता की और उन सब के द्वारा उन्होंने अलग अलग सरकारी विभागों द्वारा की जा रही तैयारियों का जायजा लिया। बता दें, अभी कुछ ही दिन पहले की गई एक प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए उन्होंने अब तक की गई कुछ चर्चा का ब्यौरा मीडिया से साझा किया, जिसमें महाराष्ट्र में उत्तर प्रदेश की तर्ज पर कुंभ मेला आयोजन प्राधिकरण बनाने की और गोदावरी नदी के जल की शुद्धता बनाए रखने की योजना के बारे में विस्तृत तौर पर जानकारी दी। जैसे जैसे वक्त बीतता गया और सिंहस्थ पवनी का समय नजदीक आया, इन सब गतिविधियों में निश्चय तेजी आएगी और सी न्यूज भारत इसकी सारी जानकारी अपने दर्शकों तक पहुँचाता रहेगा। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो, तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे, कारण त्र्यंबकेश्वर हे आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातून लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास 1100 कोटी रुपयाचा आराखडा तिथला तयार केलेला आहे। त्याचे 2 टप्पे आम्ही करतो। पहिला टप्पा जो सिंहस्थापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील। याच्यामध्ये दर्शनाकरता कॉरिडॉर तयार करणं असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी शौचालयांची व्यवस्था असेल, आपले जे तिथले वेगवेगळे कुंड आहेत, म्हणजे कुशावर तर एक आहेच, पण अजून काही कुंड आहेत, या सगळ्या कुंडांचं रेस्टोरेशन, तिथल्या काही प्रमुख जी मंदिर आहेत त्याचं रेस्टोरेशन आणि ASIच्या मदतीनं प्रत्यक्ष जे मंदिर आहे त्याच्यामध्येही खूप रेस्टोरेशनची गरज नाही, पण जी काही आवश्यकता आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी या तयार करणं, यासोबत त्याचा एक भाग म्हणून आपल्याला माहिती आहे की मागे ब्रह्मगिरी आहे आणि हा सगळा परिसर अतिशय सुंदर आहे। त्यामुळे या ठिकाणी नॅचरल ट्रेल्स तयार करायच्या, अशा प्रकारचा देखील प्रयत्न या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्र्यंबकच्या साधू महंतांनी मागणी केली की उत्तर प्रदेशप्रमाणे तुम्हीच पूर्ण जबाबदारी घ्या कुंभमेळ्याची। माझी जबाबदारी आहेच, मुख्यमंत्र्यांची जबाबदारी असतेच, पण आपण आता उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं, त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो। त्र्यंबकेश्वरला गेलात, कुशावर्ताची पाहणी केली, तिथलं पाणी बघून आपणही जरा खेद व्यक्त केला, काय सुधारणा करणं अपेक्षित आहे? त्या संदर्भात मागच्याच काळामध्ये मी काही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर्सला पाठवलं होतं, त्यांनी आम्हाला सोल्युशन दिलेलं आहे आणि जे काही सोल्युशन त्यांनी दिलंय त्याच्यावर आम्ही आता लगेच निर्णय करतो। त्यांचा असा दावा आहे की ते हे पाणी स्वच्छ करू शकतात, त्यामुळे ते सोल्युशन जे त्यातलं बेस्ट असेल, एक्सपर्ट सांगतील ते आम्ही सोल्यूशन स्वीकारून तात्काळ त्याच्यावर कारवाई करणार। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता प्रसन्न व्यवहारे की रिपोर्ट। फिलहाल के लिए न्यूज आवर में बस इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।